घरी येऊन राहिलो. शांताबाईच्या वावरात गेलतो बापा सोयाबीन सोंगाले. हे काय घरीच येऊन राहिलो आम्ही. तर तू दिसली म्हणतात आता तुले म्हटलं आता आता तुले सोडत नाही आम्ही इंदिरा. आता बिलकुल तुले सोडत नाही आम्ही. आम्हाला पार्टी पाहिजे गड्या आता. हो हो पार्टी तर पाहिजे बा. पार्टी पाहिजे. काही कर इंदिरा आम्हाला आता पार्टी पाहिजे. पावभाजीची पार्टी मस्त. आता कायच्यासाठी पार्टी देऊ मी तुम्हाला? काय मी घोडे घेतले तर तुम्हाला पार्टी देऊ? का हत्ती घेतले मी हा का तुम्हाला पार्टी देऊ मी? हा घोडे न हत्ती सोड इंदिरा. ते तू घेत राहशील पण तू आजी होणार आहे. आजी तू आजी होणार आहे आता इंदिरा. तू आजी होणार आहे आता 9 महिन्याच्या बाद. तू आजी होणार आहे आता. त्याची पार्टी पाहिजे आम्हाला. तू आजी होण्याच्या खुशीमध्ये. आजी मी मी आजी आज आजी तर झालीच आहे. मी आता ना तुम्हाला आजी म्हणते. शांताबाईची शांताची नाती मला आजी म्हणते. अजून कोणती आजी व्हायला होतं बापा मुली? तू या नातवाची आजी व इंदिरा. धनंजयच्या लेकराची आजी. हो आता धनंजय होणार आहे बाप आणि धनश्री होणार आहे माय. तू होणार आहे आजी. म्हणून आता इंदिरा पार्टी पाहिजे बा. पार्टी तर बनते. तू ऐकून पार्टी पाहिजे. आजी होण्याच्या खुशीमध्ये मी पार्टी देऊ. गंगा तू दिली होती का पार्टी? तर पार्टी नाही दिली पण मी पेढे तर वाटले होते ना. जेव्हा मैसून गरोदर राहिली तर मी पेढे वाटले होते. आता तू त्यापासून आम्हाला पार्टी पाहिजे. तू स्पेशल आजी बनशील. एवढ्या दिवसाच्या बाद तू आजी बनशील. आम्ही तर असंच बनून गेलो बातच. तू स्पेशल आहे तर म्हणून त्यापासून आम्हाला पार्टी पाहिजे. पेढे वेडे चालणार नाही. गुई गुई चालणार नाही. आम्हाला पार्टीच पाहिजे आता. हा असलं ना नक्की तर मी नक्की पार्टी देईन. हा तिच्या मासुनीचं काही नक्की नाही आहे. हा कोणा सांगलं तुम्हाला का ते गरोदर आहे म्हणून? हा काही बी उडते उडते हव्यातल्या गोष्टी घेऊन आल्या मापाशी. अहो इंदिरा उडते उडते हव्यातल्या गोष्टी नाही. बेबी बाईनं स्वतः सांगितलं आम्हाला. सकाळीच तुझी सून पोरग दवाखान्यात गेले. तिकून आल्यावर बेबी बाईनं विचारपूस केली तर धनंजयनं बेबी बाईला सांगलं म्हणते का आता असं असं आहे मी बाप बनणार हा. तर बेबी बाईनं आम्हाला सांगितलं. मग हे उडती उडती गोष्ट थोडी झाली हव्यातली. स्वतःच्या कानानं ऐकून स्वतःच्या तोंडानं सांगून राहिलो आम्ही तुले. खरंच तू आजी होणारच आहे आता. आता नक्कीच आहे. पाहू ना समोर पाहू. आताच पाहिजे का तुम्हाला पार्टी? आता मला तर माहित नाही बाबा. मला तुम्ही सांगून राहिले. मला माहित होते काय आहे काय नाही सगळं मला माहित होते. मी त्याच्या बरोबर तपासला होतो आणि मग पार्टी की देतो सगळंच देतो. मग काही चिंता नको करा तुम्ही. सांगनच तुले तुझे पोरग सांगनच तुले. तर तुले मग वाटन आमच्या बोलण्यावर तुले भरोसा नाही. ते पोरग सांगन तेव्हा तुले भरोसा बसन. हे पा ऐका मला मा सुनीवरच भरोसा नाही तर तुमच्यावर काय भरोसा करू मी? हो ते तर आहे म्हणा इंदिरा. त्या 2-3 वेळा ठोकर खाल्ली तर म्हणून तुला आता भरोसा नाही. पण हाय आता हाय म्हणते. आता कर भरोसा तू. त्या सुनीवरही कर आमच्यावरही कर. पाहिन मी टाइम आल्यावर पाहिन मी. जाऊ का आता घरी? हात पाय घेत होतो चहा पितो. थकली बापा. तुम्ही थकले असाल ना सोयाबीन सोंगू सोंगू. जा ना घरी. जातो बापा. पण पार्टी हा इंदिरा भुलजो नको. पार्टी पार्टी हा पार्टी नक्की. पाहू समोर पाहू आपण काय पार्टीचा तालमेल बसते का पाहू आपण. बस धनंजयजी खूप झालंय. आला तेव्हापासून माझंच कौतुक सुरू आहे. आता माझं कौतुक करणं सोडा आणि जा. आई आले असणार. जा त्यांना पेढा देऊन द्या. जा. हो बरोबर आहे धनश्री. आई आली असं आता. आता देऊन येतो आईले पेढा. मस्त आनंदाची बातमी सांगून येतो आता आईले. आई बी खुश होऊन जाईल. नाही मला तर वाटतं कदाचित आजच आपल्याला म्हणून काय बांधारे तिथून सामान घेऊन या इथं. आजचं जेवण आपण आईच्या घरी आईसोबत. स्वप्न पाहणं बंद करा आणि अगोदर आईला पेढे नेऊन द्या आणि आनंदाची बातमी सांगा. मग आई काय म्हणते त्याच्यावर मग मला येऊन सांगा. तू हास्यावरी नको नेऊ धनश्री गोष्ट. खरंच मला तसंच वाटून राहिलं. आई आपल्याला माफत करा ना तर घरी बोलवते तर आई आपल्याला. तुला खुशखबरीत तशी दिली आनंदाची बातमी कशी दिली. मग मी एवढा खुश झालो. बेबी आत्या त्या आपल्या नात्या गोत्याच्या नाही काही नाही. तो गाव नातच आहे तरी त्या किती खुश झाल्या. तर आई नाही खुश होईल? आई तर डब्बल खुश होईल आणि आजी तर त्याच्यापेक्षा खुश होईल. मी काय नाही म्हणते तर होईल ना. खूप खुश होईल. आई पण आजी पण खूप खुश होईल. अगोदर जा आता तुम्ही पेढा तर देऊन या आणि नंतर मग आईंचं काय रिएक्शन आहे आनंदाची बातमी ऐकल्यावर मला सांगा. मग धनश्री चालतं का तू संग चाल. अजून चांगलं वाटत नाही का पाय बसून बी आली. नाही तर म्हणून का ठेकावून नाही आली. तिला नाही येता आलं काय संग. तूच कहून आला एकटा. एवढा टाइम लागला असता काही त्वरी येवाले असं तसं आई म्हणून. चल तू चाल संग. दोघे संग मग आनंदाची बातमी सांगू. नाही धनंजयजी मी सध्याच नाही येत. कारण की आई ना माझा खूप राग करत आहे. तुमचा तरी जास्त राग नाही आहे. आईच्या पोटात माझ्याविषयी खूप राग आहे. खूप राग करतात. मला पाहूनच त्यांचं मूड बिघडून जाईल. म्हणून आता मी नाही येत. तुम्ही जा आणि तुम्ही सांगा. तुझ्या गैरसमज आहे धनश्री. तुझ्या गैरसमज आहे तर आई तुझ्या राग करते असं काही नाही आहे. आई काय तुझ्या राग करण नाही धनंजयजी. तुम्हाला काय माहिती तेव्हा मी
कमला काकूच्या घरी गेलो होतो ना आम्ही, तर माझ्याकडे पाहिलं पण नाही आईंनी. अशा इकडे तोंड करून बसल्या होत्या. सगळे तरी बोलत होत्या, पण तरी पण नाही, मला काय करायला लागते म्हणे असं म्हणत होते. म्हणून ना मी नाही येत. आई माझा खूप राग करते. बरं ठीक आहे ठीक आहे, आता करण राग मग नाही करणार. आता तू आईच्या मतानं वाग, आईच्या मनानं वाग, जसं आई म्हणते तशी वाग. आई रागच नाही करत. तशी मग येई लय चांगली आहे. हा धनश्री असं नको समजू मग येई बेकार आहे म्हणून, लय चांगली आहे मग येई. पण तू तुझ्या करणीच्या पायी आई तूच तशी वागायला लागली. तुझ्या सांगण्यात पहिले वागली का तशी? केवढं भांडणं नाही काही नाही. तू केलं तसं धनश्री. हो ना, मी मान्य करते ना माझी चूक. तर आता सुधरवते ना मी, माझी चूक सुधरवते ना. चल ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ. तू फक्त आनंदी राह धनश्री, तू फक्त आनंदी राह. मीच येतो आईला पेढा देऊन आणि सांगून बी येतो आनंदाची बातमी. चल येतो मी. तू आराम कर. हो या तुम्ही सांगून या. माय आनंदाची बातमी आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी आनंदाची बातमी काय बापा? हा माझ्यासाठी तुझ्यासाठी म्हणतो आनंदाची बातमी. असं कोणती आनंदाची बातमी आहे बापा माझ्यासाठी? माय त्या नातू बाप बनणार आहे म्हणते बापा. बाप बनणार आहे तो नातू, आणि तो नातसून माय बनणार आहे म्हणते. तू बनशील बापा आता पर काय म्हणते माय पराजी. तू आता पराजी बनणार आहे बापा असं माहित झालं मला. असं खरंच काय हो इंदिरा? खरंच पाय मी म्हणू कनी, आम्ही म्हणू कनी तिले कधी ना कधी समजन तिले. पाय आता कोण सांगितली गोष्ट, कोण सांगितली? तुला कशी माहित झाली? कुठून माहित झाली तुले? मला माहित झाली बापा लोकांकडून. साऱ्या गावात माहित आहे, साऱ्या गावात माहित आहे, साऱ्या बायाला माहित आहे का धनंजय बाप बनणार आहे म्हणून. आणि तुला ना मलाच नाही माहित, फक्त मला नाही माहित, बाकी साऱ्या गावाला माहित आहे. पाय कसं आहे तुझा नातू, तो नाचसून भल्ली करते ना. माय नाचसून पाय साऱ्याला सांगलं, पण त्याला हे नाही समजलं. हे जरुरी नाही समजलं त्याला का मायला बी नाही सांगितलं पाहिजे, आजीला नाही सांगितलं पाहिजे. मला सांगणं त्यानं जरुरी नाही समजलं. दोघांना बी मला नाही सांगितलं, मला लोकांच्या तोंडून माहित झालं. काय बोलतो इंदिरा? साऱ्या गावात माहित आहे, मला तर नाही माहित झालं बापा. तू आता सांगून राहिली बापा, मला तर कोण नाही सांगितलं. खरंच बोलतो ना मामी. आता येऊन राहिली होती मी ठेल्यावर, मुन्नीनं गंगानं मला हाक मारली, थांबवलं. मनाने लागल्या पावभाजीची पार्टी पाहिजे, आता तू आजी होणार आहे. त्याच्या तोंडून माहित झालं मला. आता त्या पावभाजीची पार्टी मागून राहिल्या मध्ये. आणि पाय मा पोराने मला सांगितलं नाही काय तू आजी बनणार आहे म्हणून. सांगन तो मग सांगन. आता गावात माहित झालं असं, गोष्टी काय लपते का? एकीपासून दुसरीपासून तिसरी असं माहित झालं असं गावामध्ये. हो ते तुला सांगन तो काही सांगन. लेकरू झाल्यावर का आई घे झालं असं नाही हो इंदिरा. सांगन तो सांगन. असं काय आलं बापा? आई कधी आली तू ठेल्यावरून? मी लय वेळचा तुझी वाट पाहून राहिलो. काऊन बापा धनंजय, काऊन माई वाट पाहून राहिला तू? आज इकडे कसा भटकला तू? काऊन धनश्रीने स्वयंपाक नाही केला का आज? काऊन नाही करून ते स्वयंपाक तर केलाच असन, दुसरं काम असन धनंजयले. बोल बाबा. हो आजी सांगतो. आई आता नाराजी सोडून दे. आता बिलकुल नाराज नको लावू. आता राहू. आता खुश होय. खुश होय. आता खुश व्हायचे दिवस आले. आता हो ना, खुश व्हायच्या दिवसात आले. आता दिवाळी येऊन राहिली ना. आता दिवाळी मध्ये खुशच व्हावं लागते, आनंदीच व्हावं लागते. कपडे लत्ते, फराळाचं फटाके काय तर खुश तर होईनच. आता काय आणलं थैलीमध्ये? आजीसाठी कपडे आणलं काय? नाही आई, आजीसाठी कपडे नाही, पेढे आणलो. पेढेचे डब्बे आणलो. घे पेढा खाय आणि आनंदाची बातमी ऐक. आनंदाची बातमी? काय प्रमोशन झालं का? तू पगार बिगार वाढला का? आई तसंच समज. हो तसंच समज. प्रमोशन झालं तसंच समज. आता मी बाप बनणार आहे. आई तू आजी बनणार आहे. आई तू आजी बनणार आहे. आजी तू पराजी बनणार आहे. असं मी आजी बनणार आहे. चांगलं मस्त आहे. छान आहे. आता ठीक आहे ना मग. दे मग पेढा देता काय तर. धनंजय ये बाय तिची काळजी घे चांगली. आता वेळेवर खाणं पिणं आराम काम सगळं. मी काय काळजी घेऊ आजी? आता मी तर सकाळी चालला जातो ड्युटीवर, तिकडून संध्याकाळी 9 वाजताच येतो. मग तर ते घरीच राहते एकटी. आई आता सोडून दे ना नाराजी. आता पेढा खाय आणि आनंदी होय. नाराजी सोडून दे. आता तुझ्या नातवाची वाट पाय. आता तुझ्या नातवाची स्वप्ने पाय. आता नाराजी होतीस कुठं धनंजय? नाराजी होतीस ना. आता तुले ना धनुश्रीले सगळ्याला वाटे असं आई नाराज आहे म्हणून. काही नाराजी नाही, काही नाही. राहा मस्त सुखानं राहा, आनंदानं राहा, काम करा, खा. आता तिची काळजी घे पण चांगली. वेळेवर दवाखान्यात दर महिन्याले खाणं पिणं आराम घे तिची काळजी चांगली. आणि तशी बेबी बाई आहेस तिथं, काही असलं का? हो आई ठीक आहे, घेईन ना काळजी तर घेतोच. घे पेढा खाय तू. हो ठेवून दे, खातो. इंदिरा नाराज नाही आहे म्हणतं, आणि नाराज तर दिसूनच राहिली तू. खुश नाही दिसून राहिली मुली. जेवढी खुश व्हायला पाहिजे. नातू होणार आहे ना तुले, तू बी आजी बनणार आहे आता. तर काही खुशी नाही दिसून राहिली तुझ्या चेहऱ्यावर.
बस हा ठीक आहे बस असा अच्छा असंच केली हा वाट पाहत होता तो का म्हणून काय मग येई असं का या इथं रावाले माफ करून काय असा वाट पाहत होता पोरगा हा आणि तू जराही म्हणली नाही त्याले का आता येऊन जा रे इथं रावाले आता तू दिवसभर ड्युटीवर राहायचं तर माय धनश्रीची काळजी घेईन इथं दिवसभर हा मी राहतो इथं तिच्यात पाशी दिवसभर आम्ही दोघ्या सासा सुना राहतो मग तू बी जात तो बी जाते तिथं एकटी बसून राहीन ते बेबी बाई किती तिच्या पाशी गोष्टी करून वर तर एकटी बसून राहीन ते हा नाही पोटातून तर म्हणते त्याले येऊन जा रे इथंच रावाले आता म्हणून हा एवढं लोड नको घेऊ ना माय तू साऱ्या साजा बनले आहे सारेलेच लेकरं होते काही नौक्याचा पोरालेच लेकरं नाही होऊन राहिलं आणि नौक्याची मीच काही आजी नाही बनून राहिली नवलाईची सारच कधी एवढं काय खुश व्हायचं त्याच्यामध्ये आहे ना आता तिले झालं ते हुशार आहे ते लय हुशार आहे ते तू अशी तशी नको समजू ते लय हुशार आहे तिची स्वतःची काळजी ते घेते ते तिचं ते पाहू शकते ते तिचं ते तिचे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ शकते तर स्वतःची तब्येतीची काळजी नाही घेऊ शकत ते हुशार आहे ते अनपण नाही घेते ते तिची स्वतःची काळजी तू नको एवढं लोड घेऊ त्या डोक्यावर इंदिराबाई ये रमा तू हेच कमी होती ये आता हो इंदिराबाई धनंजय आले होते पेढे घेऊन आले होते धनंजय दिले मला पेढे धनंजय ना मी बाप बनणार आहो मामी म्हणे आता म्हणे बाप बनणार आहो म्हणे म्हणू आता तुझ्या भाषा येते म्हणे आता तुला म्हणे हा असं म्हणे धनंजय तर पाय मी जे म्हणतो ती खरं निघली का नाही गोष्ट आता तुम्हाला दिलं ना पेढा तुम्हाला तुमच्या घरी तर पहिले आले असन नंतर मग घरी आले असन हो आला होता ना घरी आला होता दिले पडे म्हणे तू आजी बनणार आहे म्हणे म्हणलं ठीक आहे बाबू हा काळजी घे म्हणलं धनश्रीची आता बस एवढंच म्हणल्या आता मग अजून काय म्हणू का नाचू काय नाचल्या बी तर काही हरकत नाही इंदिराबाई नाचल्या बी तर आजी होणार आहे आता तुम्ही तर मी जसं म्हणलं होतं तसंच केलं ना त्याच्या समोर धनंजय समोर हो मी म्हणे नाराजी सोड म्हणे मी म्हणलं हो बाबू मी नाराजच नाही म्हणलं मस्त आहे म्हणलं मला लय आनंद झाला म्हटलं काळजी घे म्हणलं बस झालं दुसरं काय करू मी रमा जेव्हा पोरग पेढे देऊन देवाला आलं पेढे दिले खुश कपडे सांगली हे खुशच नाही झाली हसली बी नाही तोंडावर हसू नाही आलं हिच्या तोंडावर जरासाठी हो म्हणे ठीक आहे म्हणे बस आता राग सोडा बाई आता इंदिराबाई आता सोडून द्या राग आता तिला तिची चूक कळली ना आता तुम्ही काय राग धरून ठेवता आता आनंदानं स्वीकार करा आता आनंदानं राहा आता त्याला इथं बोलावून घ्या राहिले धनश्रीला कंपनी भेटा ना आईनं धनश्री दोघी जणी राहतील तर ह्या राहू दे त्याला तिथंच मा तोंडानं कायले बोलावून मी तिले म्हणून अजून येईलेच गरज आहे म्हणून माईवाली म्हणून अशी म्हणून माई सोन लय हुशार आहे ते तिची काळजी घेते ते बरं ठीक आहे जास्त ताणू नका गोष्टी इथंच बंद करा झालं ना बनणार आहो ना आजी बस बनणार आहो बस राहू दे इले समजावून काही फायदा नाही तिच्या मनानं करते ते जे करायचं आहे ते पण इंदिरा बाई जे करशील ते चांगलं कर बापा जास्त असं ताणून नको धरून नात्याले पोरग किती झालं तू या तोच करणार आहे आखरी शेवटी तोच करणार आहे दुसरं नाही येणार आहे कोणी मला माहित आहे माया मी काय करतो काय नहीं मुझे सारा माहित है बहुत बढ़िया धनश्री बहुत बढ़िया मुझे बहुत खुशी हुई मुझे आपकी प्रेगनेंसी के बारे में सुन के मुझे बहुत खुशी हुई बहुत अच्छा अपना ध्यान रखो अब हाँ अपना ध्यान रखिए हाँ कल्पना ठीक है ना मैं तो ध्यान तो रखूंगी अब मुझे भी एहसास हुआ कि हाँ अब सही टाइम है माँ बनने का अब ये टाइम निकल गया तो फिर बाद में अभी नहीं तो कभी नहीं ऐसा लगा मुझे भी तो रुक गई प्रेगनेंसी तो मैंने अब स्वीकार कर लिया है सही बात है सही उम्र में शादी सही उम्र में बच्चे हो जाए ना धनश्री तो क्या अपने काम करने के लिए फ्री हो जाते हैं नहीं तो क्या जिंदगी भर वही लेके बैठे अभी देखिए मेरा बेटा हो गया अब मुझे टेंशन नहीं है कहाँ गए भैया कहाँ गए वो उनकी मम्मी के यहाँ गए वो मिठाई देने के लिए उनको भी तो बताएंगे ना खुशखबरी हाँ सही बात है उनको तो बताने चाहिए आप क्यों नहीं गए साथ में दोनों साथ में जाते तो अच्छा लगता उनको कल्पना मेरी सासू माँ मेरा गुस्सा करती हैं जो पिछली बार मैंने ऐसा किया था ना उस दिन से मेरी सासू माँ मेरा गुस्सा करती है तो मैं कैसे उनके सामने जाऊँ और उनका मूड खराब हो जाए इसके लिए मैं नहीं गई इनको ही भेजा यही गए मैंने बोला जाओ आप ही जाओ देख के आ जाओ सही बात है ना उनकी भी सही बात है आपने किया है ऐसा तो गुस्सा तो करेगी ना अब ठीक है अब नहीं करेगी वो गुस्सा अब थोड़े दिन करेगी जब बच्चा आ जाएगा ना बच्चे को देख के तो सब भूल जाएगी देखना मैं क्या बोलती हूँ सब नाराजगी गुस्सा सब भूल जाएगी बच्चे को देख के बस आप अपना ध्यान रखो खाली खाने पीने का ध्यान रखो बस अच्छे से हो जावे अच्छा सा मस्त लड़का हो जावे गोरा चिट्टा मस्त क्यूट सा बस आपकी सासू माँ तो यूं पट जाएगी देखना मैं भी कल्पना में भी ऐसा ही चाहती हूँ कि लड़का हो और गोरा बहुत अच्छा इनके जैसा ही हो ये कितने अच्छे हैं बस इनके जैसा ही हो ऐसा मैं भी चाहती हूँ कि मेरी सासू माँ भी खुश हो जावे उसको देख के हाँ बस यही मन में रखो
कि मेरा बच्चा अच्छा हो, सुंदर हो, लड़का हो, बुद्धिमान हो, तेजस्वी हो, ऐसा रोज पेट पे हाथ रख के बोला करो, बस ऐसा ही होगा फिर। सही में? हाँ धनश्री। आ गए भैया। भैया अभिनंदन आपको। हाँ 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 ठीक है। चल मैं चलती हूँ। धनश्री मैं अभिनंदन देने ही आई थी आपको। हाँ ठीक है। आले देऊन मिठाई काय म्हणाले आई? करू का मग सामान गोळा? बांधू का? चालायचं का? बोलावलं का आईने? तिथे राहायला? चला मग मी करते पॅकिंग. नाही नाही धनश्री नाही, आईनं तर असं काहीच नाही म्हटलं. इथं राहाली या कधी येतो काही असं काहीच नाही म्हटलं आईनं. बघा मी म्हटलं होतं ना माझा राग करते आई, माझा राग करते. तुमची आई माझा राग करते. आता पण त्यांचा राग गेला नाही माझ्याविषयी. त्या आता पण राग करतात. त्यांना आता पण माझ्यावर भरोसा नाही की खरंच मी त्यांना आजी बनवणार म्हणून. त्यांना भरोसाच नाही माझ्यावर. मी म्हटलं ना तुम्ही बरे आपले. हा हा नाही माई आई अशी, माई आई तशी करत का? तर काही गलत म्हणलो मी? खराब आहे का मग आई? चांगलीच आहे ना, चांगल्याला चांगलंच म्हणन ना मी. फक्त काय आता तू केलंच तसं तुनं तर मग राग तर करणच ना. हा जाय माई आईचा राग. मग फक्त खुश तर झाली म्हणा, आनंदी झाली. काळजी घे म्हणे, आता तिची काळजी घे म्हणे, चांगली म्हणे, अशी म्हणे. मग आनंदी नाही, खुश नाही झाली असती तसं म्हटली असते काय? फक्त एवढंच आहे बा, इथे राहिली असं नाही म्हटलं. मी कुठे वांगली म्हणते? चांगलीच आहे ना तुमची आई, चांगलीच आहे. ठीक आहे ना, चांगली आहे. मग चांगलीच आहे मग आई. हो बरं देऊन आलो पेढे. तो ठीक आहे, आता कर ना आता जरा स्वयंपाक चांगले लागते तुझे आता तर खराब लागते? चांगलंच लागते मला, काही खराब नाही लागत. मी स्वयंपाकाला लागतच होती तर ती कल्पना आली आणि मग तिच्यासोबतच गोष्टी करत होते तर तुम्ही आले. करते आता. कर स्वयंपाक कर, चांगलं जेवून घेऊ. तू नको टेन्शन घेऊन. आई कधी ना कधी आईची आई नाराज नाही आता. आता ती होतच राहते, ती जाऊ दे. इंदिरा दिल्ली ना पेढे तुले धनंजय ना आलता ना तुझ्या घराकडे. मी पाहिली, मला माघरूनच दिसते सगळं. आलता तुझ्या घराकडे दिल्ली तुले पेढे. मग आता काही देता आम्हाला पार्टी? हा पावभाजीची पार्टी पाहिजे कडे, तू आजी होणार आहे आता. हो आलता दिल्ली मला पेढे, पण साऱ्या लोकांच्या शेवटी शांताबाई पाहिव महापोरग बाप बनून राहिला, मी आजी बनून राहिली. पण सगळ्या गावाला पहिले माहित आणि मग महापोरग मला सांगायला आला. पहिले साऱ्याला सांगून दिलं त्यानं आणि मग शेवटी मला सांगायला आला. हा शांताबाई पाय. हा तर तू ठेल्यावर गेली होती तर मग तू ठेल्यावर होती ना, मग तू घरी आल्यावर तुला सांगितलं असन. तू घरी जर राहिली असती तर पहिले तुला सांगितलं असतं. जर थोडी घरी राहिला असता, सगळेच घरी राहिले असते, सुनपोरग घरी राहिला असतं तर पहिले तुलाच सांगितलं असतं. आता तू घरी नव्हती, इकडे विचारलं असन, कोणा दिलं सांगून त्यानं साध्या मनानं. आता तू काऊन तेच गोष्ट धरून ठेवतो? पण शांताबाई ठेल्यावर गेली होती मी, ठीक आहे, पण दवाखान्यात नेलं होतं यानं बायकोले. तर येता ठेल्यावर नाही येतात हा, तिथं उतरता ठेल्यावर येता. आई ठेल्यावरच सांगता मला, आई असं असं आहे, तू आजी होणार आहे, दवाखान्यातून घेऊन आलो, असं तसं ठेल्यावरच सांगता. घरी नाही येता डायरेक्ट. तो बायकोला दवाखान्यात घेऊन गेला, डायरेक्ट घरी आला. घरी गावामध्ये सरायला सांगितलं हा, आणि मग संध्याकाळी घरी आला, मग मला सांगितलं. हा आता सोड ना इंदिरा, मला नाही सांगितलं गावाला सांगितलं. आता निघून गेली असेल त्याच्या तोंडून गोष्ट. आम्ही येताना बेबीबाई भेटून गेल्या, बेबीबाईने आम्हाला सांगून दिलं, आम्ही तुले सांगून दिलं. तर म्हणतं साऱ्या गावाला कोणालाच माहित नाही, फक्त आम्हाला दोघीला माहित आहे आणि बेबीबाईला माहित आहे, बाकी कोणाला माहित नाही. इंदिरा हा तू गैरसमज करून घेऊ नको रे पोराबद्दल ना, सुनीबद्दल. मी सांगतो गंगा मी सांगतो तुले. तर आता खुश व्हाय आणि मस्त खुशीनं पुऱ्या गावामध्ये पुऱ्या बायाले पावभाजीची पार्टी दे. पाय व इंदिरा, गंगा तुले सांगून राहिली, गैरसमज करून घेऊ नको, गोष्ट कानी मानी धरू नको. आनंदी होय आता, मस्त आजी बनून राहिली आता तू बी. आता तुझ्या घरी बी मस्त नातू येणार आहे. आनंदी होय आणि म्हणतेत काय ह्या पावभाजीची पार्टी दे, मस्त पावभाजीची पार्टी. तुझी पावभाजी हाय स्पेशल. नाही काय बा शांताबाई, आता तेच ते गोष्ट धरून ठेवून ये जिंदगीभर तसं चालन काय? जुन्या गोष्टीवर टाक माती आणि चल समोर. त्याच त्या गोष्टी धरून ठेवल्यानं होते काय? असं जीवन जगणंच नाही होत त्याच गोष्टी धरून ठेवल्यानं. जुनं काय आहे ते भुलून जावं आणि समोरचं आत्ताचं काय. आता तूच तर त्या दिवशी म्हणत होती हो इंदिरा, मी वर्तमानात जगतो. हा आता जगणं आता वर्तमानात, जुनं जाऊ दे, आता गेलं तर गेलं. तुझ्या सुनीनं जे केलं ते करू दे. पण आता पाय, आता तू इथून आहे ना गरोदर, आता तिनं मनावर घेतलं ना तर आताच पाय आता तू. ठीक आहे बापा, ठीक आहे, पार्टीच पाहिजे तुम्हाला, देतो पार्टी. अशी धूमधडाकाची पार्टी देतो ना उद्या तुम्हाला पावभाजीची. खाता नाही सुधारणार तुम्हाला पावभाजी. जमलं मग.